तुळशीबाईशी चर्चा करावी, तुळशी गॅबार्डशी. तिने परवा सांगितलंय ना मोदी कसे जिंकून आले ते. ईव्हीएम हॅक करून, ईव्हीएम हायजॅक करून आणि ईव्हीएमच्या माध्यमातून निकाल फिरवून जिथे ईव्हीएमचं पद्धतीने निवडणूक होते तिथे हे लोक या पद्धतीने जिंकून आले. त्यांना कोणीही मतदान केलेलं नाही. चंद्रकांत पाटलांना तर अजिबात नाही. बरोबर आहे. ईव्हीएम हॅक करून, हायजॅक करून आणि ईव्हीएमच्या माध्यमातून निकाल फिरवून मतदार यादीत घोटाळेकृत जिंकून आलेल्या माणसाने दुसऱ्यांकडे बोट दाखवू नये. पण तुम्ही सध्याच्या सत्ताधारी पक्षासोबत जर नाही गेलात तर महापालिकेला मुंबईत देखील तुम्हाला उमेदवार ते आमचं आम्ही पाहू ना. आमच्याकडे उमेदवार तरी आहेत, तुमच्याकडे ते तरी आहे का? तुमच्याकडे फक्त ईव्हीएम आहे ना, बाकी काय आहे? तुमच्याकडे फक्त ईव्हीएम आणि पैसा आहे. आणि जोपर्यंत पैसा आहे तोपर्यंत ही तुमच्या आसपासची भूतं तुमच्या भोवती नाचत राहतील. महाराष्ट्रातल्या 580 अपात्र शिक्षकांच्या भरती काय ते रद्द होणार. मग याच्यावरती मी काय बोलू? आम्ही काय बोलू? शिक्षक येतील रस्त्यावर, त्यांनीच त्यांना मतदान केलं असेल असं म्हणतात ना. आम्हाला शिक्षकांनी मतदान केलंय, आम्हाला बहिणींनी मतदान केलंय, आम्हाला शेतकऱ्यांनी मतदान केलंय आणि त्यांचं आता गळे कापण्याचं काम सुरू आहे. चला, थँक्यू. मुंबईमध्ये आज शिवसेनेची आंदोलनं होणार आहेत, पाणी आणि रस्त्याच्या होय समस्या. होय. आणि राज्यात पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. खरं म्हणजे आम्ही मुंबईमध्ये आंदोलनं विभागवार सुरू केलेली आहेत आणि महापालिकेच्या कार्यालयावरती हंडे मोर्चे जाणार आहे, रिकामे हंडे. देशाच्या राजधानीमध्ये पाण्याची जी तीव्र टंचाई आहे, टँकरने पाणी द्यावं लागतं. हे मुंबईमध्ये आतापर्यंत ही वेळ कधी आली नव्हती. कारण महापालिका अस्तित्वात नाही. निर्णय घ्या. 3.5 वर्षापासून महापालिका 14 महानगरपालिका, त्यात नाशिक सुद्धा आहे, अस्तित्वात नाहीत. का तुम्ही हे सगळे प्रश्न महापालिकेच्या माध्यमातून सोडवायचे असतात. नियोजन नाही, शिस्त नाही आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या हातामध्ये